जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने हा नवीन दिवस तुम्हाला आणि मला दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद ईश्वर देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, या सकाळच्या वेळी आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ नतमस्तक होत आहोत. प्रभू, आम्हा प्रत्येकाला हा नवीन दिवस तू दाखवला, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण, प्रत्येक तरुण लेकरं आणि प्रिय प्रभू येशू, प्रत्येक वृद्ध, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रिय प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. हे देवा, आज आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही ज्या विषयावरती मनन करणार आहोत, त्या विषयासाठी तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू मार्गदर्शन कर. प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक बहीण भावाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. ओ प्रिय परमेश्वरा, हे देवा, तू आमचा तारणार आहे, तू आमचा जिवंत देव आहे. याचा अनुभव तू आम्हा प्रत्येकाला तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभूजी, ह्या सकाळच्या समय येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर. तुझ्या वचनातून मी बोलत असताना तू मला सहाय्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे आणि प्रिय प्रभू, प्रत्येकाचं जीवन या वचनाद्वारे तू बदलल्यात जाऊ दे. प्रभू, मी नाही तर तू तुझ्या पवित्र लोकांसंगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू, जे अंधारात आहेत, पडलेले आहेत, प्रभू, जे नाशामध्ये चाललेले आहेत, प्रभू, या सर्व लोकांना तुझ्या प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रभू तू त्यांना सहाय्य कर, मला सहाय्य कर. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर. आणि प्रिय प्रभू, मी नाही तर तू तुझ्या लोकांसंगती तू बोल. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणू दे, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण यहोशुवा या पुस्तकाचं मनन करणार आहोत आणि देवा आम्हाला या यहोशुवाच्या पुस्तकातून काय सांगणार आहे ते आपण पाहणार आहोत. यहोशुवा याचा 23वा अध्याय आणि या ठिकाणी आपण यहोशुवाचं शेवटचं भाषण आपण पाहत आहोत. प्रियांनो, यहोशुवाने ह्या ठिकाणी सर्व गोष्टी त्याच्या हयातीत झालेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी इस्रायलाला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि मग नंतर 6व्या वचनामध्ये यहोशुवा म्हणत आहे, म्हणून मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा, त्यापासून उजवी डावीकडे वळू नका. तुमच्यामध्ये ही जी राष्ट्र राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका, त्यांच्या देवाचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला व्हावयास लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका. तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात, तसेच राहा. पहा, या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट यहोशुवाने या ठिकाणी इस्रायलाला त्याच्या भाषणामध्ये सांगितलेले आहे. बरं, आता हे जे त्याच्या हयातीत देवाने सर्व प्रकारे ते यहोशुवाला विजय दिला होता, परमेश्वर देव त्याच्या संगती राहिला आणि ह्या क्षणापर्यंत परमेश्वर देव त्याच्या संगती होता आणि इथून पुढे त्याच्या संगती राहणार आहे. परंतु जेव्हा त्याचा शेवट जवळ आला त्यावेळेस त्याने इस्रायल लोकांना पुन्हा हिंमत देण्यासाठी त्यांना ह्या ठिकाणी त्यांना भाषण दिलेलं आम्हाला दिसत आहे. आणि म्हणतो या ठिकाणी तो म्हणत आहे, मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा. प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये जे काही लिहिलं आहे ते सर्व आम्हाला या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे, काळजीपूर्वक पाळायला लावलेलं आहे. प्रियांनो, आजच्या मंडळामध्ये आम्हाला दिसून येत आहे आम्ही काळजीपूर्वक त्या गोष्टी करत नाहीत.
आम्ही काळजीपूर्वक देवाच्या इच्छेने चालत नाही, काळजीपूर्वक आम्ही देवाचं वचन वाचत नाही, काळजीपूर्वक आम्ही प्रार्थना करत नाही. आम्ही सर्व गोष्टी आमच्या मनाने एकदम रिलॅक्सपणे घेतो. आम्ही देवाच्या गोष्टीला महत्त्व देत नाही, परमेश्वराच्या गोष्टीला महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे आज आमच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम निर्माण झालेले आम्हाला दिसत आहे. ह्या ठिकाणी तीच गोष्ट यहोशुआ इस्रायलाला समजून सांगत आहे की तुम्ही काळजीपूर्वक पाळा. परमेश्वराचं जे ग्रंथ आहे, परमेश्वराचं जे वचन आहे ते तुम्ही काळजीपूर्वक पाळा, कारण त्यापासून परमेश्वर तुमच्या संगती राहणार आहे. परमेश्वराचा सहवास तुमच्या संगती राहणार आहे. परमेश्वर देव तुमच्या संगती राहणार आहे. आणि अद्यापी जे नगर घेतले नव्हते ते नगर घेण्यासाठी परमेश्वर देव तुम्हाला सहाय्य करणार आहे. परमेश्वर देव तुम्हाला इथून पुढे मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये राहण्यासाठी यहोशुआने ही गोष्ट इस्रायलाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग नंतर त्यापासून उजवी डावीकडे वळू नका. आज आम्हाला मंडळांमध्ये हीच गोष्ट भयानक रीतीने आठवत आहे. लोक येतात प्रार्थनेला, सर्व प्रकारे जिवंत देवाचा अनुभव घेतात, परंतु त्यांचं जीवन दोन्ही थडग्यांवरती हात ठेवून चालणारे असतात. आज आपण 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. आपण ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी जे काही निर्माण केलेलं आहे, जे तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, त्या सर्व आरोग्यामध्ये परमेश्वराची उपकार स्तुती करण्याचं सोडून, त्या परमेश्वराला जीवन देण्याचं सोडून, आम्ही जगातील जे देव आम्ही स्वतः निर्माण केले आहे त्या देवांच्या मागे लागून, त्या देवांच्या नादी लागून आम्ही जिवंत देवाला सोडण्याचं खूप मोठं पातक करत आहोत. प्रियांनो, मनुष्याने घडवलेले देव ते आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार नाही, ते आमच्या नाशास कारणीभूत होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला प्रियांनो ह्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये सांगत आहे की परमेश्वर देव जो निर्माण करता आहे, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, तो आमच्याशी केव्हा सोबती राहणार आहे, तर आम्ही त्याच्याच नियमशास्त्रांनी चालू, त्याच्या वचनांनी चालू, त्याच्या पवित्र वचनांनी चालू, त्याच्या इच्छेने चालू. त्याच वेळेस परमेश्वर देव आमच्या संगती राहणार आहे. आणि आज ह्या मंडळांमध्ये खूप मोठी शोकांकिता आहे. आणि म्हणून त्यांचं जीवन, जे लोक देवाच्या इच्छेने चालत नाही, अतिशय संकटांनी बरबडलेलं आहे, अतिशय अडचणीमध्ये आहे, अतिशय मोठे मोठे आजाराने त्रस्त आहे. प्रियांनो, आज आम्हाला एक मोठी मंडळांमध्ये खूप मोठी समस्या आहे. आज लोक देवाच्या सेवकाला तपासून पाहत आहेत. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. देवाच्या सेवकाला तपासून पाहण्यापेक्षा आम्ही आमचं जीवन तपासून पाहिलं पाहिजे की परमेश्वर देव आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाही आहे. आमचं जीवन पापी आहे, आमचं जीवन देवाला समर्पित असं नाही आहे. आणि म्हणून परमेश्वर देव आज आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. आम्ही ह्या पालकांकडे जातो, आम्ही त्या चर्चला प्रार्थने जातो, आम्ही ह्या इकडे जातो. आणि प्रियांनो, जो देवाचा सेवक, आता मी म्हणत नाही की ते देवाचे सेवक प्रार्थना करत नाही, सर्वच देवाचे सेवक प्रार्थना करत आहे, सर्वच देवाचे सेवक आपल्या जिवंत देवाची सेवा करत आहे, आणि सर्वच देवाचे सेवक एकाच देवाची उपासना करत आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे सकाळच्या समय. आणि म्हणून प्रियांनो, आपलं जे चर्च सोडून जाण्यापेक्षा आम्ही आमचं जीवन तपासून पाहिलं पाहिजे. जे कार्य देवाने इस्रायलला संगती केलेलं आहे, इस्रायलाच्या बरोबर असताना केलंय, तेच कार्य परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये करू इच्छित आहे. आणि म्हणून इस्रायलाच्या मंडळीला या ठिकाणी यहोशुआने एकदम सूचना केलेली आहे की तुम्ही परक्या देवांच्या नादी लागू नका, त्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका. तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर याला धरून राहिला आहात तसेच राहा. पहा, आणि हीच गोष्ट आज मंडळांमध्ये घडत आहे. म्हणजे हजारो वर्षापूर्वी तीच परिस्थिती होती आणि आजही तीच परिस्थिती आम्हाला आमच्या मंडळांमध्ये दिसत आहे. बरं, आज या इस्रायलच्या मंडळीने परमेश्वराने जे अद्भुत कार्य केलेलं होतं ते त्यांनी आपल्या डोळ्यांनी
त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग पहा, आम्ही 24व्या अध्यायामध्ये येत असताना मग नंतर यहोशुवाने त्या ठिकाणी त्याचा अखेरचा निरोप इस्रायलाला दिलेला आहे. आणि मग 14व्या वचनामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराने यहोशुवा काय बोलत आहे, तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा, आणि महानदी पलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची किंवा तुमच्या राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. पहा, या सर्वात त्या ठिकाणी यहोशुवाने त्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये हे इस्रायल लोकांना, इस्रायलाच्या मंडळीला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की परमेश्वराची सेवा करा, इतरांच्या दैवतांची सेवा करू नका, ते हाताने तयार केलेले आहे. प्रियांनो, ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये श्वास टाकला आहे, ज्या देवाने तुम्हाला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, उत्तम आरोग्य दिलेले आहे, त्या देवाची आम्ही सेवा केली पाहिजे. प्रियांनो, आज मी म्हणत नाही, मी कोणावरती टीका करत नाही, परंतु जो जिवंत देव आहे, ज्याने आकाशात सूर्य स्थिर केला, चंद्र स्थिर केला, तारे स्थिर केले आणि तुमच्यामध्ये जीवनाचा श्वास टाकला, तुमच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी ह्या जगामध्ये पाठवला आणि तुमच्या आणि माझ्या पापांची सुटका त्या पुत्राद्वारे केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला जीवन मिळाले, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला मला शांती मिळालेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे उत्तम आरोग्य मिळाले. त्याला बसलेल्या फटक्यांनी आज या सकाळच्या समय प्रत्येकाला आरोग्य मिळत आहे. प्रियांनो, हा जिवंत देव आहे आणि म्हणून आजही लोक दुटप्पी स्वभावाचं पालन करत आहे, ते जिवंत देवाला फसवत आहे. आणि म्हणून प्रियांनो, या फसवणारा स्वभाव आजच आपल्या जीवनामधून काढून टाकूया. कारण इस्रायल लोक, ज्या लोकांनी परमेश्वराचं महत्कृत्य पाहिलं, मिसर देशातून त्यांना बाहेर काढून आणलं, अद्भुत कृत्य देवाने त्यांच्यासाठी केली, ती आपल्या डोळ्यांनी पाहून देखील त्यांनी अन्य देवाची त्या ठिकाणी उपासना केलेली दिसत आहे. तीच परिस्थिती आज आमच्या मंडळांमध्ये आहे. लोक येतात प्रार्थनेला, बरं होतात, आरोग्य मिळवून घेतात, सर्व गोष्टींची कमी त्या ठिकाणी निघून जाते आणि मग चांगले दिवस आले की पुन्हा त्यांचा जुना स्वभाव त्या ठिकाणी बदललेला नसतो. पुन्हा जुना स्वभावाने ते पुन्हा मूर्तीच्या मागे लागतात, जगातल्या देवतांच्या मागे लागतात. आणि हे जगातले देव दुसरे तिसरे कुणी नाही तर तो दुष्ट सैतान त्यांनी त्याचे शिष्य करून ठेवलेले आहेत आणि ह्या शिष्यांच्या माग हे लोक जात आहेत. प्रियांनो, ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये जीवनाचा श्वास टाकलेला आहे, तो देव तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी तुम्हाला देत आहे. त्या देवाची आम्ही आराधना केली पाहिजे आणि त्याचं नाव यहोवा परमेश्वर आहे. प्रियांनो, हे सकाळचं वचन कदाचित तुम्हाला कठीण लागेल, परंतु हेच सत्य आहे. आम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टीपासून, या वाईट गोष्टीपासून आम्ही मागं फिरलं पाहिजे. अद्यापही मंडळीमध्ये असे लोक आहे की ते अजूनही त्यांच्या जीवनातला जुना स्वभाव काढून टाकत नाही आहे. पहा, ह्या ठिकाणी पहा 17 वचनामध्ये, त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठे मोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला त्या राष्ट्रामधून आम्ही गेलो तेथे त्याने आमचे संरक्षण केले. परमेश्वराने संरक्षण केले आणि ह्या देशात राहणाऱ्या अमोरी वगैरे लोकांना त्याने आमच्यापुढून घालून दिले. आम्हीही परमेश्वराची सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे. पहा,
मग नंतर 19व्या वचनामध्ये यहोशुवा म्हणत आहे, यहोशुवा लोकांना म्हणाला, तुम्हाला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे, तो ईर्ष्यवान देव आहे, तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवाची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील. पहा, या ठिकाणी ही महत्वाची गोष्ट यहोशुवाने लोकांना सांगितलेली आहे. देवाने तुमचं कल्याण केलं, देवाने तुम्हाला हा देश दिला, पण तुम्ही जर परक्या देवांच्या नादी लागाल, हातांनी बनवलेल्या देवांच्या नादी लागाल, तर ज्या देवाने सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे तो देव क्रोधविष्ट होऊन तुमच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा तुमचा नाश करून टाकेल. ही महत्वाची गोष्ट यहोशुवाने इस्रायलाच्या मंडळीला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग लोक यहोशुवाला म्हणाले, नाही, आम्ही परमेश्वराची सेवा करणार. मग यहोशुवा 23व्या वचनामध्ये म्हणतो की आपल्यामधील परके देव तुम्ही काढून टाका व आपले मन इस्रायलाचे देव परमेश्वर याकडे लावा. लोक यहोशुवाला म्हणाले, आमचा देव परमेश्वर याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच आम्ही वाणी ऐकणार. पहा, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी यहोशुवाच्या पुढे इस्रायलच्या मंडळींनी कबूल केल्या. आणि मग यहोशुवाने पहा त्या ठिकाणी एका शिलेपाशी त्या ठिकाणी आला आणि ती शिला त्या ठिकाणी एका एला झाडाखाली ती उभी होती. आणि यहोशुवा त्या सर्व लोका देखत म्हणाला, ही शिला आपल्या विरुद्ध साक्षी होईल, कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेले सर्व वचने हिने ऐकली आहे आणि एखाद्या वेळेस तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ती तुमच्या विरुद्ध साक्षी होईल. पहा, त्याने त्या ठिकाणी शिला ही त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून नेमली आहे इस्रायल मंडळीच्या मध्ये. प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये चालत असताना परमेश्वराच्या पुढे आम्ही वचन वाहतो, परमेश्वराला आम्ही सांगतो की प्रभू आम्ही तुझी सेवा करणार, परंतु काही गोष्टी आम्ही प्रार्थनेमध्ये राहत नाही, आम्ही देवाच्या सानिध्यात राहत नाही आणि म्हणून आम्ही देवापासून दूर राहतो. आणि त्या दुष्टाने आम्हाला देवापासून दूर नेल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही त्या जिवंत देवाला विसरून आम्ही जगातल्या देवांच्या मागे लागतो, जगातल्या देवांची आम्ही उपासना करतो. होय प्रियांनो, ही अतिशय दुःखाची आणि वाईट गोष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर देव इस्रायलाच्या मंडळीला हेच वारंवार मार्गदर्शन करत आहे आणि आजही मंडळामध्ये ह्याच गोष्टी करत आहे. देवाचे सेवक ओरडून सांगत आहे, शेवटचा काळ जवळ आलाय, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. परंतु नाही प्रियांनो, लोकांची अंतःकरण कठीण झालेली आहे, मन कठीण झालेले आहेत. ते काय करतात ते समजत नाही, कारण दुष्टाने त्यांचे मन भारावून टाकलेले आहे. अनेक कुटुंब समस्येत आहेत, अनेक कुटुंब आजारी आहेत, अनेक कुटुंबाच्या जीवनामध्ये पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे, परंतु शांती नाहीये. आणि ही शांती दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ शांती आहे, जिवंत देवाजवळ शांती आहे. आणि ती शांती मिळवण्यासाठी आम्ही आमचं जीवन पूर्णपणे समर्पित केलं पाहिजे. आणि पुढे बघा, यहोशुवा हा 110 वर्षाचा होऊन मरण पावलेला आहे. अशा रीतीने यहोशुवाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची त्या ठिकाणी सेवा केलेली आम्हाला दिसत आहे. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कधीही परमेश्वराला सोडलं नाही. परमेश्वराशी तो विश्वासू राहिलेला आहे, शेवटपर्यंत विश्वासू राहिलेला आहे. आणि शेवटच्या वेळेस तो म्हणत आहे, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार आहे. हालेलुया, धन्यवाद येशूला, धन्यवाद गौरव प्रभूला. प्रियांनो, ती सेवा आज आम्ही आमच्या हातून करायची आहे. आज प्रत्येक मंडळीला, प्रत्येक देवाच्या दासाला, दासीला, प्रत्येक देवाच्या लोकांना आज मी एकच आवाहन करत आहे. आजही आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देत आहोत, तर प्रियांनो त्या सर्व गोष्टी आपण काढून टाकूया आणि जिवंत देवाचीच आम्ही सेवा करणार आहोत. या सकाळच्या छोट्याशा वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे,
प्रभू आलेलं वचन तो आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचा तो काळ. प्रभू आम्ही तुझ्याशी विश्वासू राहू यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. दे बापा, आम्ही प्रत्येक जण तुला आबा बापा म्हणून हाक मारित आहोत. प्रभू काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये चुकलेल्या आहेत. प्रभू काही आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे. त्या सर्व गोष्टींची, त्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला स्पर्श कर. प्रभू आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी तू काढून टाक. आमच्या जीवनातील सर्व आजार तू काढून टाक. आमच्या जीवनातील सर्व पातकांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा ताबा तू घे. प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलल्या जाऊ दे. आणि प्रभू ह्या अंधार असलेल्या जगाकडे प्रिय प्रभू या जगातून या सर्व लोकांची तू सुटका कर आणि तुझा प्रकाश आमच्या जीवनामध्ये उतरवून दे. होय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकावरती दया कर. आमच्या प्रत्येकाचा तू स्वीकार कर आणि ह्या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू आज आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वर. प्रभू तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दये. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन. आमेन.